कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेला वाल्मिक कराड याचे 3 मोबाईल सीआयडीने जप्त केलेत, पण अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल तपास पथकाला मिळालेला नाही। त्यामुळे विष्णू चाटेच्या घराची झाडाझडती घेतली जाते, सर्च मोहीम राबवण्यात आली आहे। विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासले जात आहेत। महत्त्वाची बातमी याकरता, कारण विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा माणूस होता, तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्येच 2 कोटीच्या खंडणी संदर्भातलं संभाषण झालेलं होतं असं कळतंय। त्यामुळे ऑडिओ चेक करणं गरजेचं होतं। फोनमध्ये 2 जणांचा जो ऑडिओ आहे त्यात पहिला विष्णू चाटे आणि दुसरा वाल्मिक कराडच आहेत का, त्यासाठी ऑडिओ तपासणं गरजेचं होतं। म्हणजे एका बाजूला मोबाईलमधला कॉल रेकॉर्डिंग चेक होणार, त्याचा ऑडिओ चेक होणार आणि दुसरीकडे या दोघांचे आवाजाचे नमुने सुद्धा घेतले जाणार। त्यामुळे वाल्मिक कराडचे जे 3ही फोन आहेत त्याच्याकडचे मोबाईल फोन ते ताब्यात घेतले गेलेले आहेत, पण विष्णू चाटेचा अजून फोन मिळालेला नाही आणि त्याकरता त्याच्या घराची सुद्धा झाडाझडती घेतली जाणार आहे असं कळतंय। तो कुठे आपला फोन टाकू शकतो, कुणाला देऊ शकतो, या संदर्भातली पोलीस तपासणी करतीलच। पण हा विष्णू चाटे आहे, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली जी बातमी येते त्याच्याविषयी आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, महत्त्वाची बातमी, काल सुद्धा या संदर्भात बातमी आली होती की विष्णू चाटे याचा फोन घेतला जाईल ताब्यामध्ये, तो अजूनही मिळालेला नाही का, काय अपडेट? विष्णू चाटे याची ज्यावेळेस पोलीस कोठडी संपल्यानंतर परत न्यायालयाच्या समोर हजर केल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की विष्णू चाटे हा तपासासाठी सहकार्य करत नाही आणि त्याचा जो मोबाईल आहे तो मोबाईल देखील अद्याप त्याने दिलेला नाही। त्या संदर्भात त्याच्या घराची झाडाझडती देखील घेण्यात आली, त्याचबरोबर त्याने कोणत्या ठिकाणी तो मोबाईल लपवलेला या संदर्भात देखील त्याची कसून चौकशी करण्यात आली। आज वाल्मिक कराड यांच्याकडचे जे 3 मोबाईल फोन आहेत ते देखील सीआयडीने जप्त केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवले जाणार आहेत। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये फोनवरून जो धमकीचा प्रकार घडलेला होता या संदर्भामध्ये या दोघांचेही जे सॅम्पल आहेत ते दोघांचेही सॅम्पल तपासले जाणार आहेत। त्याचबरोबर जो सुदर्शन घुले खंडणी प्रकरणाचा तो देखील आरोपी आहे, त्यामुळे एकंदरीत याची जी लिंकेज आहे ती कशा पद्धतीने आहे हे देखील तपासलं जाणार आहे। मात्र आज महत्त्वाची गोष्ट, सीआयडी कडून वाल्मिक कराड यांचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत। सुरेश धस यांनी आरोप केला होता की वाल्मिक कराडांचे पीए आहेत, त्यांच्याकडे 17 मोबाईल आहेत, मात्र आता 3 मोबाईल जप्त करण्यात आले। तर इतर मोबाईल आहेत का नाहीत याचा देखील तपास आता सीआयडी करत आहे आणि नेमकं या मोबाईल मधनं संभाषण झालं होतं, काय झालं होतं या संदर्भात मोठी जी माहिती आहे ती आता तपासी यंत्रणांच्या हाती लागणार आहे। असतील तर त्या तेवढे मोबाईल ताब्यात घेणं आणि त्याची तपासणी करणं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। पण त्याआधी विष्णू चाटे याचा फोन हातात येणं गरजेचं आहे। सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक महत्त्वाची बातमी, बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झाला। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली, ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक झालेली आहे, 1 जण अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्णा आंधळे। सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी पैठणमध्ये आज मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे सहभागी होणार आहेत। एक महिना झालाय या सरपंच हत्या प्रकरणाला। या सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं, 1 महिन्यामध्ये काय काय घडलं ते आपण बघूयात। बघा, 6 डिसेंबरला संतोष देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद झाला। सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली डिसेंबर 9 तारखेला। डिसेंबर 9 तारखेला धनंजय देशमुखांनी केजमध्ये तक्रार केलेली होती। धनंजय देशमुख हा त्यांचा भाऊ। 9 डिसेंबरलाच केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। 10 डिसेंबरला बीडमध्ये सामान्यांनी रास्ता रोको केला, कारण सरपंच संतोष देशमुख अपहरण प्रकरण आणि हत्या प्रकरण समोर आलं।
10 डिसेंबरला बीडमध्ये सामान्यांनी रास्ता रोको केल्यावर 10 तारखेलाच जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक झाली. 11 तारखेला क्राईम ब्रांचकडून प्रतीक घुलेला अटक करण्यात आली. 11 डिसेंबरलाच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. हत्येमध्ये तो आरोपी नाही, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 13 तारखेला परत एकदा बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. आधी रास्ता रोको, मग बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. 13 तारखेलाच देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला. 14 तारखेला म्हणजे 14 डिसेंबरला केच पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलं. 14 डिसेंबरला विष्णू चाटेची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली. जयराम चाटे, विष्णू चाटे. 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली. 19 डिसेंबरला देशमुखांच्या शवविच्छेदनामध्ये मारहाण केलेली आहे त्यांना हे स्पष्ट झालं. महत्त्वाच्या घडामोडी सगळ्या या महिन्याभरामध्ये घडल्या आणि अजूनही त्या संदर्भातले निषेध मोर्चे निघत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद उमटले. त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध करण्यात आला आणि या प्रकरणी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार आहेत आणि संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरता शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीत कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. सरपंच परिषदेच्या काय मागण्या आहेत त्यावर आपण नजर टाकूया. आता सरपंच परिषदेच्या काय मागण्या आहेत बघा. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा अशी पहिली मागणी आहे. प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण अनिवार्य करण्यात यावं अशी ही मागणी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी. संतोष देशमुख यांचं स्मारक त्यांच्या गावात उभारलं जावं. सरपंचांना विना संरक्षण आणि पेन्शन लागू व्हावं. विमा संरक्षण आणि पेन्शन. ग्रामपंचायतीच्या बैठकीत इतरांना कायद्यानं प्रतिबंध असावा. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. सिद्धार्थ, आज गावगाडा ठप्प होईल, ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प होणार आहे. या सगळ्यांनी सरपंचांनी काही मागण्या केलेल्या आहेत, विमा संरक्षणासंदर्भातली असेल किंवा इतर अनेक मागण्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी असंही त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? निश्चितपणे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटलेले, तो विषय फक्त बीडपुरता राहिलेला नाही. आणि आज सरपंच परिषदेने जे काही बंद केला त्यामध्ये बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. मराठवाड्यातील जवळपास सगळ्यात सरपंच या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या मागण्यासुद्धा जे आहेत विचार करण्यासारख्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सरपंच असतील किंवा गावगाड्यातील नेत्यांवर, ग्रामपंचायतीच्या नेत्यांवर हल्ले अनेक होत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची मागणी आणि जी काय पेन्शनची मागणी आहे तीसुद्धा विचार करायसारखी आणि सरकार त्यावर निश्चितपणे विचार करेल. दुसरीकडे सरपंच हे आज आंदोलनात असले तरी पैठणमध्ये जे आहे आज आक्रोश मोर्चा आहे आणि आक्रोश मोर्चा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल असं वाटतं. कारण आपण बघतो स्टेज वगैरे तयार आहे. जवळपास 2 किलोमीटरचा मोर्चा चालणार आहे पैठणमध्ये. आणि या मोर्चामध्ये निश्चितपणे मयत संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आहे आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत आणि मनोज जरांगे पाटीलसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. परभणी, बीड नंतर हा मोर्चा आता पैठणमध्ये आहे, पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा झाला. मात्र परभणीच्या मोर्चानंतर आपण बघतो की संतोष देशमुख यांच्यासोबत
सोमवंशी यांचा सुद्धा फोटो परभणीच्या आंदोलनानंतर आला. त्यामुळं आता या आंदोलनामध्ये दलित समाज सुद्धा सहभागी होताना आपल्याला दिसतोय. पैठणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दलित समाज, मराठा समाज आणि इतर समाजाचे बरेच नागरिक या ठिकाणी सहभागी होतील, नेते सहभागी होतील. त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचा जनजागृती करण्याचा किंवा दोघांच्या हत्येबद्दल न्याय मिळवण्यासाठी आता दलित समाज, मराठा समाज एकत्रितपणे कुठेतरी लढा देताना दिसतोय. सुवर्ण निश्चितपणे आता आजचा मोर्चा मोठा होईल आणि तो त्या मोर्चामध्ये सुरेश धस असतील यांच्याबद्दल सुद्धा आता अजितदादाची बैठक झाल्यानंतर सुरेश धस थोडे शांत का झाले याबद्दल शंका व्यक्त केली जाते. हाकेसुद्धा आता मनोज जरांगे पाटील असतील किंवा या आंदोलनाच्या विरोधात, धसांच्या विरोधात उतरलेले आहेत. त्यामुळं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कालच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे असतील, धस असतील यावर बरीच टीका केली. आता त्या टीकेला उत्तर आज मनोज जरांगे आणि धस देतील का हे पाहावं लागेल. सुवर्णा. नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहेत. विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती. कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर त्याला घेतलंच कसं असा प्रश्नही आता उपस्थित होतो. 2 कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील 6 मतदारसंघांमध्ये एक समिती तयार केली. परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांची नियुक्ती झाली होती. यासह इतर 2 अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत. लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मिक कराड सदस्य आहेत.